नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बियर्स लॅम्बर्ट्स लॉबद्दल डिस्कशन केलं होतं. आज आपण त्याचा पुढचा जो भाग आहे त्याचं डिस्कशन करतोय. आज आपल्याला डिस्कशनचा टॉपिक आहे लॉज ऑफ फोटोकेमिस्ट्री. फोटोकेमिस्ट्री कुठल्या लॉजच्या आधारावर आपण त्याचं कार्य बघत असतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मित्रांनो, या फोटोकेमिस्ट्रीचे दोन लॉज आहेत. फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री आहे, त्याचं नाव आहे ग्रॉथस ड्रॅपर लॉ. It is called as first law of photochemistry, and second law of photochemistry is called as Stark-Einstein's law. In today's lecture we are going to discuss both of these two laws. Okay, so let us start the first law of photochemistry, which is called as Grothus Draper law. तर आपण आता बघतोय ग्रॉथस ड्रॅपर लॉ. फोटो केमिकल रिएक्शन म्हणजे काय? जी रिएक्शन लाईटच्या प्रेझेन्समध्ये केली जाते, लाईटमुळे जी रिएक्शन होते त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहोत? फोटोकेमिकल रिएक्शन. द रिएक्शन विच इज इनिशिएटेड बाय द प्रेझेन्स ऑफ लाईट, दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज फोटोकेमिकल रिएक्शन. ओके, मग आता मित्रांनो, सपोज एक आपण रिएक्शन सेल घेऊया. त्या रिएक्शन सेलमध्ये आपण रिएक्टिंग मिक्सचर फिलअप केलेलं आहे. ओके मित्रांनो, ही आपली रिएक्शन सेल आहे आणि आतमध्ये जे आहे हे आहे हे काय मित्रांनो? रिएक्शन मिक्सचर. ओके, आता मित्रांनो, ही फोटोकेमिकल रिएक्शन आहे, म्हणजे ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे? इट इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ओके, सपोज आता हा लाईट आपण त्या रिएक्शन मिक्सचरवर इन्सिडेंट केला आहे. मग आता काय होणार? लाईट काय होईल? हा काय आहे मित्रांनो? लाईट आपण इन्सिडेंट केला, हा काय झाला? ऍब्सॉर्ब झाला आहे. लाईट ऍब्सॉर्ब होईल किंवा लाईट त्याच्यातून काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. ओके, मग ज्यावेळेस लाईट आपण रिएक्शन मिक्सचरवर इन्सिडेंट करतो, दोन पॉसिबिलिटी आहेत. पहिल्या पॉसिबिलिटी काय काय म्हणतो आपण? ज्यावेळेस लाईट आपण रिएक्शन मिक्सचरवर इन्सिडेंट करतो, तो लाईट काय होणार? ऍब्सॉर्ब केला जातो किंवा काही प्रमाणात लाईट हा ट्रान्समिट केला जातो. सम पोर्शन ऑफ द लाईट गेट ऍब्सॉर्ब अँड रिमेनिंग पोर्शन विल गेट ट्रान्समिटेड. मग कोणत्या लाईटमुळे, म्हणजे ऍब्सॉर्ब लाईटमुळे की ट्रान्समिटेड लाईटमुळे रिएक्शन घडून आली, हे आपल्याला प्रश्न पडू शकतो. काय म्हणतोय आपण? ज्यावेळेस लाईट त्या रिएक्शन मिक्सचरवर पडतो मित्रांनो, तो लाईट ऍब्सॉर्ब केला गेला आणि काही लाईट ट्रान्समिट केला गेला. मग रिएक्शन कशामुळे झाली? ऍब्सॉर्ब केलेल्या लाईटमुळे झाली की ट्रान्समिट केलेल्या लाईटमुळे झाली? मग याच्यावर 19व्या शतकामध्ये ग्रोथस आणि ड्रॅपर हे जे दोन सायंटिस्ट आहेत, त्यांनी नंबर ऑफ फोटोकेमिकल रिएक्शन परफॉर्म केल्या आणि त्या नंबर ऑफ फोटोकेमिकल रिएक्शन परफॉर्म करून त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की जो लाईट ऍब्सॉर्ब झालेला असतो त्या ऍब्सॉर्ब झालेल्या लाईटमुळेच फोटोकेमिकल रिएक्शन घडून येते. जो लाईट ट्रान्समिट होतो त्या ट्रान्समिट झालेल्या लाईटमुळे रिएक्शन घडून येत नाही. परत सांगतो, द फ्रॅक्शन ऑफ इन्सिडंट रेडिएशन विच गेट्स ऍब्सॉर्ब इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोकेमिकल रिएक्शन. काय म्हटलं आपण? जो लाईट ऍब्सॉर्ब केला गेला त्या ऍब्सॉर्ब झालेल्या लाईटमुळेच काय घडून आली? फोटोकेमिकल रिएक्शन घडून आलेली आहे. बरोबर? मग आता आपण याचं या ग्रोथस ड्रॅपर लॉ जो आहे त्याचं स्टेटमेंटही लिहूया आणि त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन पण काढूया. मित्रांनो, मग ग्रोथस ड्रॅपर लॉचं फायनल स्टेटमेंट काय आलं आहे? द लॉ स्टेट्स दॅट फ्रॅक्शन ऑफ ऍब्सॉर्ब रेडिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग केमिकल चेंजेस. जो लाईट ऍब्सॉर्ब केला गेला आहे त्या ऍब्सॉर्ब झालेल्या लाईटमुळे त्या ठिकाणी केमिकल चेंजेस घडून आले. जो लाईट ट्रान्समिट झाला त्याच्याने कोणत्याही प्रकारचे केमिकल चेंजेस घडून आलेले नाही. सो फ्रॅक्शन ऑफ ऍब्सॉर्ब रेडिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द केमिकल चेंजेस. ओके, नाउ लेट अस डिराइव्ह द मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर ग्रॉथस ड्रॅपर लॉ. ओके, बघा आता आपण बघतोय मॅथमॅटिकल इक्वेशन ग्रॉथस ड्रॅपर लॉचं. I0 इज इक्वल टू IA प्लस IT. I0 म्हणजे काय? इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जो लाईट आपण सबस्टन्सवर इन्सिडेंट करतो त्याची इंटेन्सिटी आपण कशाने दाखवणार आहे? I0. ओके, IA म्हणजे काय?
इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्ब लाईट, जो लाईट ॲब्सॉर्ब झालेला आहे त्याची इंटेन्सिटी आपण काय कशाने दाखवणार आहे, RA ने दाखवणार आहे. आणि IT म्हणजे काय, T म्हणजे ट्रान्समिटेड, जो लाईट ट्रान्समिट झालेली आहे त्याची इंटेन्सिटी आपण कशाने दाखवणार आहे, IT. ओके, सो I0 इज इक्वल टू IA प्लस IT. मित्रांनो समजा आपल्याला किती लाईट ॲब्सॉर्ब झालेला आहे ते काढायचं असेल तर कसं करणार आपण. सपोज 50 इंटेन्सिटीचा लाईट आपण त्या सबस्टन्सवर इन्सिडेंट केला आणि 20 एवढा लाईट ट्रान्समिट झाला. मग किती लाईट ॲब्सॉर्ब केलं त्याने, 30, कारण की इन्सिडेंट किती होता 50, ट्रान्समिट किती झाला 20, मग ॲब्सॉर्ब किती झालाय 30. म्हणून त्याचं इक्वेशन काय येणार, RA इज इक्वल टू I0 मायनस IT. I0 म्हणजे काय, टोटल म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट, मायनस IT म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट. त्या दोघांचा डिफरन्स काय दाखवतोय, इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्ब लाईट. याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. पण मित्रांनो हा जो IT आहे, या ITचं इक्वेशन आपल्याला बियर्स लॅम्बर्ट्स लॉने डिड्यूस करून दिले आहे. काय आहे ते, IT इज इक्वल टू I0 इंटू E रेस टू मायनस ABC. IT म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट इज इक्वल टू I0 म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट मायनस A म्हणजे काय, मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी कोएफिशियंट, B म्हणजे थिकनेस ऑफ दॅट थिकनेस ऑफ पाथ लेंथ, आणि C म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, मग IT ची व्हॅल्यू काय, I0 इंटू E रेस टू मायनस E मायनस ABC. मग ही जी IT ची व्हॅल्यू आहे मित्रांनो, ही IT ची व्हॅल्यू आपल्याला कशात टाकायची, इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे या IT च्या ऐवजी आपण काय लिहिणार, हे इक्वेशन लिहिणार. ठीक आहे. इक्वेशन 1 काय आहे, RA इज इक्वल टू I0 मायनस IT. IT च्या ऐवजी काय येणार, I0 इंटू E रेस टू मायनस ABC. ओके, हे इक्वेशन मिळालं. आपण I0 कॉमन काढल्यानंतर फायनल इक्वेशन काय मिळते, RA इज इक्वल टू I0 इंटू 1 मायनस E रेस टू मायनस ABC. सो IA म्हणजे इंटेन्सिटी ऑफ ॲब्सॉर्ब लाईट, I0 म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट, A म्हणजे मोलर ॲब्सॉर्प्टिव्हिटी कोएफिशियंट, B म्हणजे थिकनेस, आणि C म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. याच्याद्वारे आपण किती लाईट ॲब्सॉर्ब झालेला आहे ते काढू शकतो. मित्रांनो हा जो ग्रॉथस ड्रॅपर लॉ आहे हा काय दाखवतो आहे, किती हा रिलेशन कोणामध्ये दाखवतो आहे, जो ॲब्सॉर्ब झालेला लाईट आहे त्याच्यामुळे काय घडून आली, केमिकल रिॲक्शन घडून आली, एवढं तर कन्क्लूड करतोय. पण किती प्रमाणात लाईट ॲब्सॉर्ब झाला आणि किती फोटोकेमिकल रिॲक्शन घडून आली याच्याबद्दल इथं आपल्याला माहिती मिळते का, नाही. इथं फक्त काय माहिती मिळते, क्वालिटेटिव्ह, कोणामुळे झालं, ॲब्सॉर्ब रेडिएशनमुळे झालं की ट्रान्समिटेड लाईटमुळे झालं. तर हा लॉ का सांगतोय की जो लाईट ॲब्सॉर्ब झाला त्याच्यामुळे फोटोकेमिकल चेंजेस घडून आले. फक्त क्वालिटेटिव्ह माहिती दिली नाही. क्वांटिटेटिव्ह म्हणजे किती लाईट ॲब्सॉर्ब झाला आणि किती प्रमाणात रिएक्शन झाली, अशी क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला या लॉपासून मिळते का, तर मिळत नाही. ही जी क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, इट इज गिवन अस टू द सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री, आणि सेकंड लॉ आहे स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, हे झालं ग्रॉथस ड्रॅपर लॉ. आता सेकंड लॉ आहे स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. मित्रांनो आपण बघतोय आता स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. हा जो स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ आहे याला म्हणतात सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री, म्हणून काय म्हणतात, कॉल्ड ॲज सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री. हा जो स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ आहे मित्रांनो, हा क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स च्या अँगलने फोटोकेमिस्ट्रीकडे बघत असतो. जो ग्रॉथस ड्रॅपर लॉ आहे त्याने काय सांगितलं, त्याने फक्त क्वालिटेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिली. काय माहिती दिली, की जो लाईट ॲब्सॉर्ब झाला त्याच्यामुळे केमिकल चेंजेस घडून आले. ही माहिती क्वालिटेटिव्ह माहिती कुठे मिळाली, ग्रॉथस ड्रॅपर लॉमध्ये. पण किती लाईट ॲब्सॉर्ब झाल्यामुळे किती रिएक्शन झाली, ही जी क्वांटिटेटिव्ह रिलेशन आहे हे क्वांटिटेटिव्ह रिलेशन आपल्याला कुठे मिळते, स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. म्हणून सेकंड पॉईंट काय म्हणते, गिव्स द क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब अँड एक्सटेंट ऑफ फोटोकेमिकल रिएक्शन प्रोड्युस्ड, एक्सटेंट ऑफ प्रोडक्ट ऑब्टेन. म्हणजे किती लाईट ॲब्सॉर्ब झाला आणि लाईट ॲब्सॉर्ब झाल्याने किती प्रॉडक्ट तयार झाला, याच्यामध्ये जे क्वांटिटेटिव्ह रिलेशन आहे मित्रांनो, हे क्वांटिटेटिव्ह रिलेशन आपल्याला कुठल्या लॉद्वारे माहिती पडतंय, तर स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. मित्रांनो हे जे दोन सायंटिस्ट आहेत स्टार्क आणि आइन्स्टाईन, यांना असं लक्षात आलं की समजा एक रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनमध्ये सपोज
10 मॉलिक्युल्स आहेत, 10 मॉलिक्युल्सनं रिएक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. तर प्रत्येक मॉलिक्यूल रेडिएशनचा एक फोटॉन ॲब्सॉर्ब करेल. एक मॉलिक्यूल असेल तर एक फोटॉन ॲब्सॉर्ब करेल, 10 मॉलिक्यूल्स असेल तर 10 फोटॉन ॲब्सॉर्ब करतील. फोटॉन ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते मॉलिक्यूल ॲक्टिवेट होतील आणि ॲक्टिवेट झाल्यामुळे ते रिॲक्शन घडून आणून प्रॉडक्ट तयार करतील. त्यांचं काय म्हणणं आहे, स्टार्क आइन्स्टाईन काय म्हणते की ईच मॉलिक्यूल प्रेझेंट इन रिॲक्शन मिक्सचर will absorb a single photon of radiation which causes the photochemical reaction. एक मॉलिक्यूल असेल तर एक फोटॉन ॲब्सॉर्ब करेल, 100 मॉलिक्यूल्स असतील तर 100 फोटॉन्स ते ॲब्सॉर्ब करतील. फोटॉन ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते ॲक्टिवेट होतील, ॲक्टिवेट झाल्यामुळे ते रिएक्शनमध्ये एंटर होतील आणि रिएक्शन घडून आणतील. हा जो लॉ आहे, हा या लॉला आपण काय म्हणतोय, स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. याचं स्टेटमेंट आपण आता लिहूया. मित्रांनो, तिसरा जो पॉईंट आहे, हा तिसरा पॉईंट आहे स्टेटमेंट. कोणाचं स्टेटमेंट आहे, स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. काय स्टेटमेंट येते, इन ए फोटोकेमिकल रिएक्शनमध्ये ईच मॉलिक्यूल ऑफ रिएक्टिंग सबस्टन्सचा प्रत्येक मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब सिंगल फोटॉन ऑफ रेडिएशन. एक मॉलिक्यूल असेल तर एक फोटॉन ॲब्सॉर्ब करेल, 100 मॉलिक्यूल असेल रिएक्शनमध्ये तर 100 फोटॉन्स ते ॲब्सॉर्ब करतील. ॲब्सॉर्ब सिंगल फोटॉन ऑफ रेडिएशन गेट्स ॲक्टिवेटेड. तो फोटॉन ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते ॲक्टिवेट होतात आणि ॲक्टिवेट झाल्यामुळे दे फॉर्म द प्रॉडक्ट. इथं काय मिळतं आपल्याला, क्वांटिटेटिव्ह रिलेशन. किती लाईट ॲब्सॉर्ब झाला, किती प्रॉडक्ट तयार झाला. हे रिलेशन कुठे मिळालं आपल्याला, स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ. आता याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण डिराईव्ह करूया. मित्रांनो, स्टार्क आणि आइन्स्टाईनचं मत काय आहे, एक मॉलिक्यूल असेल तर किती फोटॉन ॲब्सॉर्ब केला जाणार, एक फोटॉन, दॅट इज इक्वल टू hν. समजा n मॉलिक्यूल असेल तर किती फोटॉन ॲब्सॉर्ब केले जातील, n नंबर ऑफ फोटॉन ॲब्सॉर्ब केले जातील, म्हणून इज इक्वल टू काय, nhν. ओके, मग देअरफॉर डेल्टा E इज इक्वल टू काय, nhν. डेल्टा E म्हणजे काय, एनर्जी ॲब्सॉर्ब. ओके, डेल्टा E इज इक्वल टू nhν. बट मित्रांनो, न्यूची व्हॅल्यू कोणा इतकी आहे, c/λ इतकी. म्हणून इक्वेशन काय मिळणार, डेल्टा E इज इक्वल टू nh न्यूच्या ठिकाणी आपण c/λ. ओके, आता याच्यामध्ये हे जे प्रत्येक पॅरामीटर्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन घेऊया. मित्रांनो, इक्वेशन काय मिळालं आहे, डेल्टा E इज इक्वल टू nhc/λ, युनिट काय, पर मोल. याच्यामध्ये n म्हणजे काय, ॲव्होगॅड्रोज नंबर, h म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, c म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ ऑफ रेडिएशन, आणि डेल्टा E म्हणजे काय मित्रांनो, एनर्जी ॲब्सॉर्ब पर मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्स. रिॲक्टिंग सबस्टन्सच्या पर मॉलिक्यूलनी जी एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे ती कशाला दाखवत आहे, डेल्टा E. या डेल्टा Eलाच म्हणजे काय म्हणणार आपण, 1 आइन्स्टाईन. काय म्हणणार आहे, 1 आइन्स्टाईन. आपण मित्रांनो या इक्वेशनकडे व्यवस्थित बघितलं तर ह्या ज्या टर्म्स आहेत n, h आणि c, या तिघही काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. मग डेल्टा E म्हणजे 1 आइन्स्टाईनची व्हॅल्यू फक्त कशावर डिपेंड असणार आहे, वेवलेंथ ऑफ रेडिएशन. डेल्टा E ची व्हॅल्यू फक्त कशावर डिपेंड असणार आहे, लॅम्बडावर. आणि मित्रांनो, ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 1 आइन्स्टाईन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. काय याचा अर्थ काय होतो, जेवढी शॉर्टर वेवलेंथ असेल तेवढा तो लाईट हायली एनर्जेटिक असतो, आणि जेवढा लाईट हायली एनर्जेटिक असतो तेवढा तो जास्त ॲब्सॉर्ब केला जातो. याचा उलट काय म्हणणार, जेवढी लॉंगर वेवलेंथ असेल तेवढा तो रेडिएशन लो एनर्जेटिक असेल आणि तेवढा लाईट तो कमी ॲब्सॉर्ब केला जाईल. सो डेल्टा E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. ओके, आता हे जे डेल्टा E आहे म्हणजे 1 आइन्स्टाईन, त्याचं इक्वेशन काय आहे, nhc/λ पर मोल. ओके, आता हे जी डेल्टा E ची व्हॅल्यू फक्त कशावर डिपेंड आहे, लॅम्बडावर आहे. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. ही वेवलेंथ आपण मीटरमध्ये मोजू शकतो, त्याच्यानंतर ॲम्स्ट्रॉंगमध्ये मोजू शकतो, किंवा आपण नॅनोमीटरमध्ये मोजू शकतो. मग हे त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण कशा पद्धतीने काढणार, तर आपल्याला ॲव्होगॅड्रोज नंबर, प्लँक्स कॉन्स्टंट आणि वेलॉसिटी ऑफ लाईट याच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकावे लागतील. आणि लॅम्बडा समजा मीटरमध्ये असेल तर त्याचं इक्वेशन कशा पद्धतीने काढणार, नॅनोमीटरमध्ये असेल तर कुठल्या इक्वेशनने काढणार, त्याचं आपण या ठिकाणी आता डिस्कशन करतो. ओके मित्रांनो, आत्ताच आपण काय म्हटलं की स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ 1 आइन्स्टाईन म्हणजेच काय, डेल्टा E
डेल्टा एच व्हॅल्यू आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्याला काय काय कुठल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट कराव्या लागतील. एन म्हणजे काय ॲव्होगाड्रोस नंबर, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि सी म्हणजे काय वेलोसिटी ऑफ लाईट. ओके. सपोज मित्रांनो लॅम्बडा जो आहे तो कशामध्ये मोजतोय आपण एमस्ट्रॉंग मध्ये. एमस्ट्रॉंग मध्ये ज्यावेळेस लॅम्बडा मोजणार असेल त्यावेळेस डेल्टा ए कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय. आता 2.859 इंटू 10⁸ आपण हे जे NHC आहे त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट प्लेस केल्या आपल्याला काय इक्वेशन मिळाले 2.859 इंटू 10⁸ अपॉन लॅम्बडा कशामध्ये एमस्ट्रॉंग मध्ये आणि त्याचे युनिट काय कॅलरी पर मोल. सपोज मित्रांनो लॅम्बडा आता कशात मोजतोय आपण मीटर मध्ये. लॅम्बडा कशात दिलाय मीटर मध्ये. तर इक्वेशन काय म्हणा 1.198 इंटू 10⁻⁻1 अपॉन लॅम्बडा त्याची व्हॅल्यू कशामध्ये मीटर मध्ये त्याचे युनिट काय जूल्स पर मोल. ओके. तोच लॅम्बडा समजा आपण नॅनोमीटर मध्ये दिला असेल तर इक्वेशन काय येणार 1.198 इंटू 10⁸ अपॉन लॅम्बडा कशामध्ये आहे नॅनोमीटर मध्ये. युनिट काय आहे जूल per mole. Okay, so in today's lecture we have discussed the two laws of photochemistry. First was Grotthuss-Draper law, which gives the qualitative aspect of photochemistry. Second law was Stark-Einstein's law. It gives the quantitative aspects of photochemistry. Okay, so the remaining part of this chapter we will see in the coming lecture. Thank you.